स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पाचकंदिल येथील शिवाजी मार्केट तोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये संताप, मनापाचा केला व्यापाऱ्यांनी निषेध। धुळे शहरातील शिवाजी मार्केटमधील दुकाने पाडण्याच्या कारवाईनंतर व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या कारवाईमुळे अनेक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करत त्यांनी महानगरपालिकेच्या भूमिकेचा निषेध केलेला आहे। व्यापाऱ्यांनी एकत्र येत मनपाविरोधात घोषणाबाजी केली आणि प्रशासनाने पर्यायी व्यवस्था न करता केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगितले। अनेक वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचा दावा त्यांनी केला। यावेळी प्रशासनाने व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांना योग्य न्याय द्यावा, पुनर्वसनाची व्यवस्था करावी आणि भविष्यात अशा कारवाया करताना मानवी दृष्टिकोन ठेवावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। शिवाजी जनरल मार्केटचे अध्यक्ष अनिल किंगर, आमच्याकडे कायदेशीर कोर्टाच्या स्टे ऑर्डर असताना प्रशासनाने आपल्या जबरदस्ती म्हणजे आपल्या मर्जीने हा अवमानाचा काम करून आमचे मार्केट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पाडत आहे। आता सुरूच आहे, अजूनपर्यंत रात्रीचे 8 वाजता आहे तरी पण ते अजून ते पाडायची प्रक्रिया त्यांची सुरू आहे आणि आम्हाला इथे पोलीस प्रशासन पकडून इकडे ठेवून दिलेलं आहे आणि आमच्या दुकानावर माल पडलेला आहे। आमचे सर्व दुकानदार इकडे आहे आणि आमच्या दुकानावर ताला लावलेला आहे। आमच्याकडे मान्य कोर्टाचा स्टे असून कोणालाही समजत नाही की स्टे आहे का नाही। ते त्यांच्या वतीनेच बोलतात स्टे नाही। ते बाहेरच्या 20 दुकानदारांना स्टे नव्हता, फक्त त्यांच्यासाठी त्यांना कारवाई करायची होती, पण आतील दुकानाचा काही त्यांना काही संबंध नव्हता, त्यांना तोडण्याचा प्रश्नच नव्हता आणि आम्हाला काही लिगल नोटीस ठेवलेली नाही, फक्त अनाउन्सिंग केलेली आहे। आम्ही आयुक्त साहेबांना भेटून आलो। आता ते सांगताय की माझ्या ऑर्डरने हा प्रक्रिया सुरू नाही आहे, ज्यांनी ऑर्डर केलेलं आहे तुम्ही त्यांना भेटा आणि आम्हाला काय कळत नाही आहे। तिथे प्रसाद जाधव साहेब बसले, त्यांना वरिष्ठाकडून काय कॉल येत आहे ते त्यांना ऑर्डर करताय आणि आमचे स्टेची काय व्हॅल्यू ते धरत नाही। अवमानना सुरूच आहे। आमच्या आयुक्तांनी माहिती नाही ते आम्ही मला विचारतोय आणि आदेश दिलेला कोणी आमच्याकडे जर सांगितलं की तुम्ही आयुक्तांकडे आमच्याकडे स्टे नसला तर आम्ही तर उद्या बसलेलोच आहे ना। तुम्ही पहिले सहनिशा करून घ्या त्या कोर्टाच्या ऑर्डरची, कोर्टाकडून ते सहनिशा करून तुम्ही कारवाई करू शकता। त्यांना ते बी वेळ नाही, त्यांची जिद्द आहे की आजच तोडायचं आजच करायचं, तर आम्ही काय करू शकणार। इथे सगळं अवमानना सुरू आहे आणि सगळे प्रशासकचे डिपार्टमेंट सगळे म्हणजे आपल्याशी आता काही दादागिरी वगैरे झाली का? म्हणजे दादागिरी करूनच काम सुरू ना। नाही, आम्हाला मारून धरून इथे आणलेलं आहे। आमचे दुकानं बंद आहे, करोडो रुपयाचा माल पडला आहे दुकानात आणि आता खाली करायला लावत आहे। तिथे लाईट नाही, काही नाही, याने एकदम अन्यायकारक सर्व बाबी सुरू आहेच आहे। ऐकायला कोणीही तयार नाही, कोणीच नाही। म्हणजे आम्ही एकटे पडलेले आणि आमच्यासोबत काहीतरी त्यांची काय दुश्मनी काढताय काय समजत नाही आहे।